पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील आहे। श्री गुरूंच्या चरणी आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नमस्कार करते आणि या सेवेला प्रारंभ करते। तर माऊली म्हणतात, मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते। सर्वप्रथम मन म्हणजे काय, मनाचं स्वरूप काय याचा विचार आपण करू। न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शनाचा जो प्रकरण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये या मनाचं मन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, या मनाचं स्वरूप सांगितलेलं आहे। तर ते अन्नम भट्ट म्हणतात की सुखाद्युपलब्धी साधनम इंद्रियम मनः तच्च प्रत्यात्मनियतत्वादनंतम परमानुरूपम नित्यम च। अर्थात ते सांगतात की सुखादी म्हणजे सुख दुःख आणि उपलब्धी म्हणजे साक्षात्कार प्रत्यक्षात आणि साधन म्हणजे कारण इंद्रियम मनः। अर्थात सुख आणि दुःख याच्या साक्षात्कारासाठी जे साधन आहे जे कारण आहे त्याला मन असं म्हणतात। आता सुखदुःखाचा साक्षात्कार म्हणजे काय, तर सुख दुःख हे कशामुळे कळतं, तर हे मनामुळे कळतं। आता मला सुख होते, आता मला दुःख होते, हे कशामुळे कळत आहे, तर हे आपल्याला मनामुळे कळतं। आणि म्हणूनच याचा सुखदुःखाचा साक्षात्कार कशामुळे होऊन राहिला, तर मनामुळे होऊन राहिला। म्हणून तेच सांगतात की सुख दुःखाचा साक्षात्कार ज्या साधनाने होतो त्याला मन असं म्हणतात। आता हे मन राहतं कुठे, तर तच्च प्रत्यात्मनियतत्वादनंतम, ते मन हे प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी एक एक असं आहे आणि ते अनंत आहे। आत्मा म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, तर याच ग्रंथामध्ये सांगितलं आहे की ध्यानादिकरणम आत्मा सद्विविधः परमात्मा जीवात्माच तत्रेश्वर सर्वज्ञ परमात्मेक एव जीवः प्रति शरीरम भिन्नो विभू नित्यंच। अर्थात आत्मा हा समवाय संबंधाने नित्य संबंधाने ज्ञानाचं अधिकरण आहे। त्याचे दोन प्रकार आहे, एक परमात्मा आणि एक जीवात्मा। आता जो ईश्वर आहे सर्वज्ञ आहे असा जो परमात्मा आहे तो एक आहे आणि जो जीवात्मा आहे हा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीवात्मा हा जीव हा एक एक आहे आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी एक एक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अनंत आहे। ते मन, तो जीवात्मा जे आहे ते अनंत आहे। मग हे जीव म्हणजे काय, तर जीव आता जीव म्हणजे आपण जेवढे काही सृष्टीवर सजीव आहोत हे सगळे जीव आहेत। एक आपण सर्व मनुष्य, जनावर आहेत, प्राणी आहेत, किडे आहेत, पशु आहेत, हे सर्व जीव आहेत। आता यांना मोजणं शक्य आहे का, त्यांना शक्य नाही।
कारण एक मनुष्याची जात आपण मोजू शकू, परंतु सगळ्यांना मोजायचं म्हटलं तर शक्य नाही, म्हणून ते कसे आहेत? अनंत आहेत. आता प्रत्येकाच्या घरामधला जरी विचार केला तरी प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा अनेक जीव आहेत. आता हल्ली मच्छर फार वाढलेले आहे, मच्छर भरपूर आहेत, किडे माकोडे आहेत आणि अनेक जीव आहेत. प्रत्येक जण ते मच्छर म्हणतात घर आमचं, त्या मुंग्या म्हणतात घर आमचं, मनुष्य म्हणतो घर आमचं, आणि असं चालू असतं. तर प्रत्येकाच्या घरातला जरी विचार केला तरी 10-20 हजार प्रत्येकाच्या घरामध्ये जीव असणार. आता हे जे जीव आहे, जीव हे अनंत आहेत आणि अनंत असणारे जीवाच्या ठिकाणी एक एक आत्मा आहे, म्हणून आत्मा सुद्धा अनंत झाला. मग हे अनंत असणारे जे जीवात्मा आहे, तर या जीवात्म्याच्या ठिकाणी एक एक मन आहे, म्हणून ते कसं आहे? अनंत आहे. हे मन या जीवात्म्याच्या ठिकाणी एक एक आहे, म्हणून ते अनंत आहे. आता याचं स्वरूप कसं आहे? तर ते सांगतात याचं स्वरूप हे परमाणु रूप आहे. परमाणु रूपम नित्यंच. परमाणु म्हणजे काय? ज्याप्रमाणे सूर्याचं किरण असतं, सूर्याचा प्रकाश असतो, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये अगदी बारीक बारीक कण आपल्याला दिसतात आणि ते जे बारीक बारीक कण असतात त्यातला जो एक कण असतो, त्या एका कणाचे 6 तुकडे केल्यानंतरचा जो एक कण शिल्लक राहतो त्याला परमाणु म्हणतात. आणि तितकं सूक्ष्म हे मन आहे जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि हे मन परमाणु रूप आहे आणि ते नित्य आहे. नित्य म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही. तर अन्नम भट्टांनी सांगितलं की सुखाद्युपलब्धी साधनम इंद्रियम मनः, अर्थात सुखदुःखाचा साक्षात्कार करून देणारं हे मन आहे. शिवाय ते परमाणु रूप आहे आणि ते नित्य आहे, अविनाशी आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही. आणि याच मनाचा विचार सांख्यकारिकेमध्ये सुद्धा ईश्वर कृष्णांनी केलेला आहे. ते म्हणतात की उभयात्मकम अत्र मनः संकल्पकम इंद्रियम च गुणपरिणाम विशेषात नानात्वम बाह्यभेदाश्च. अर्थात उभयात्मकम अत्र मनः, हे मन काय आहे? तर हे मन इंद्रिय आहे, 11वं इंद्रिय आहे. मन हा इंद्रियाचा राजा. आपल्याला इंद्रिय माहिती आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, आणि या 10 इंद्रियांचा जो राजा आहे तो मन आहे. मन हे 11वं इंद्रिय आहे. शिवाय ते उभयात्मक आहे. आता उभयात्मक म्हणजे काय? तर मन हे कर्मेंद्रिय रूप सुद्धा आहे आणि मन हे ज्ञानेंद्रिय रूप सुद्धा आहे. पुढे या मनाचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. ते लक्षण सांगतात की मनाचं लक्षण काय आहे? की संकल्पकम इंद्रियमच्या. मनाचं लक्षण आहे संकल्प करणं. लक्षण म्हणजे काय? तर्कसंग्रहामध्ये सांगतात की असाधारण धर्म लक्षण, अर्थात वस्तूचं असाधारण धर्म हेच त्याचं लक्षण असतं. आणि हे असाधारण धर्म म्हणजे काय? तर त्याच एका वस्तूच्या ठिकाणी राहून इतर कुठेही नसणं, याला असाधारण धर्म असं म्हणतात. म्हणजे संकल्प करणं हे जे लक्षण आहे, हे जे मनाच्या ठिकाणी कार्य आहे, तर हे फक्त मनाच्याच ठिकाणी आहे, इतर कुठेही नाही. म्हणून मनाचं ते असाधारण लक्षण झालं, असाधारण कार्य झालं. थोडक्यात लक्षण म्हणजे काय? तर लक्षण म्हणजे मनाचं कार्य, मनाचा व्यापार, मनाची वृत्ती म्हणजे मनाचं लक्षण. तर मनाचं लक्षण सांगितलं आहे की संकल्पकम इंद्रियमच. आणि या मनाचं लक्षण वेदांतसारमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सदानंद योगींद्र म्हणतात की मनो नाम संकल्प विकल्पात्मिक अंतःकरण वृत्ती. मनाचं लक्षण आहे संकल्प विकल्प करणं. आता संकल्प विकल्प म्हणजे काय? तर संकल्प विकल्प म्हणजे इच्छा करणं आणि विकल्प म्हणजे संशय निर्माण होणं. आता इच्छा झाली आळंदीला जायची, आणि आळंदीला जायची इच्छा झाल्यानंतर संकल्प केला आळंदीला जायचे, आणि मग त्याच्या ठिकाणी संशय निर्माण होतो की आळंदीलाच गेलं पाहिजे का, की घरी राहून सुद्धा देव होतो, मग तिथे गेल्यानंतर माऊलींचं दर्शन होईल का, नाही झालं तर कसं. हे जे अनेक प्रकारचे विचार मनाच्या ठिकाणी निर्माण होतात याला विकल्प म्हणतात. इच्छा झाली जेवणाची इच्छा झाली, आणि मग ताट समोर आहे आणि ताटात अनेक पदार्थ आहे. आता अनेक पदार्थ ताटात असल्यामुळे झालं असं की त्याच्या ठिकाणी संकल्प झाला जेवण्याचा, इच्छा झाली, परंतु संशय निर्माण झाला, आधी हे खाऊ की आधी ते खाऊ.
असा विकल्प त्याच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी निर्माण होतो. तर हे झालं मनाचं लक्षण. संकल्प विकल्प हे मनाचं लक्षण आहे. पुढे सांगतात की मन हे उभयात्मक आहे. आता उभयात्मक म्हणजे काय? तर उभयात्मक म्हणजे एक विद्यार्थी दशा आहे आणि एक आचार्य दशा आहे, एक आचार्य अवस्था आहे. या विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थी हा शिकत असतो आणि आचार्य अवस्थेमध्ये शिक्षक हा शिकवित असतो. परंतु एक अशी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये तो दोन्ही धर्म करतो. अर्थात शिक्षक आचार्य आहेत तर तो शिकवतो सुद्धा आणि वेळ आली तर स्वतः शिकतो सुद्धा. अगदी याचप्रमाणे मन जे आहे हे इंद्रियात्मक सुद्धा आहे. इंद्रियाच्या ठिकाणी सुद्धा ते निवास करतं आणि मन जे आहे हे अंतःकरणाच्या ठिकाणी सुद्धा निवास करतं. अर्थात मन हे इंद्रिय रूप सुद्धा आहे आणि मन हे अंतःकरण रूप सुद्धा आहे. मन हे इंद्रियाच्या अंतर्गत सुद्धा आहे आणि मन हे अंतःकरणाच्या अंतर्गत सुद्धा आहे. म्हणून सदानंद योगींद्रांनी सांगितलं की मनोनाम संकल्प विकल्पात्मिक अंतःकरण वृत्ती, त्याला अंतःकरण वृत्ती म्हटलं जातं. आणि माऊलींनी सुद्धा याला अंतःकरण चतुष्टय म्हटलेलं आहे. माऊली म्हणतात बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अर्थात हे जे मन आहे हे अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि त्यांनी सांगितलं की हे उभयात्मक मन आहे. आणि पुढे सांगतात की गुणपरिणाम विशेषात नानात्वम बाह्यभेदाश्च. आता गुणपरिणाम विशेषात म्हणजे काय? तर सत्व रजतम हे 3 गुण आहेत आणि या 3 गुणांचा परिणाम त्या मनाच्या ठिकाणी होतो आणि त्याच्यामुळे त्या मनाच्या ठिकाणी नानात्व निर्माण झालं. त्या मनाच्या ठिकाणी नानात्व निर्माण झालं. जसं बघा, आता आपण विचार केला सगळ्यांचं मन एक होऊ शकतं का? नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? सगळ्यांचं मन जर एक झालं असतं तर सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांचे विचार सारखे राहिले असते. मतभेद, वादविवाद या गोष्टी झाल्या नसत्या. म्हणून मन जे आहे याच्या ठिकाणी नानात्व आहे. ते कशामुळे आहे? तर सत्व रजतम या 3 गुणांमुळे आहे. अर्थात काहींच्या ठिकाणी सत्वगुण 80% असेल, काहींच्या ठिकाणी रजोगुण 50% असेल, काहींच्या ठिकाणी तमोगुण 20% असेल. असं त्या गुणानुसार त्या मनाच्या ठिकाणी नानात्व निर्माण होत आहेत. शिवाय सोबत राहणाऱ्या 2 व्यक्तीच्या मनाची जरी आपण तुलना केली तरी ते सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा नानात्व आहे. ते सोडा, जर आपण स्वतःच्या मनाची जरी तुलना केली तरी स्वतःच्या मनाच्या ठिकाणी सुद्धा नानात्व आहे. कसं? तर सकाळी उठल्यानंतर सत्वगुण जास्त असतो, त्यानंतर आणखी गुण बदलत जातो. दुपारी वेगळा होतो, संध्याकाळी वेगळा होतो आणि त्यानुसार मग त्याच्या मनाच्या ठिकाणी जे अनेकत्व आहे, जे नानात्व आहे. म्हणून मन जे आहे हे एक नसून ते अनंत आहे असं ते सांगतात. आणि बाह्यभेदाश्च, अर्थात त्याचे बाह्यभेद सुद्धा अनंत आहेत. आता बाह्यभेद म्हणजे काय? तर बाह्यभेद म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा भाव बघून, त्याच्या नेत्रातला भाव बघून त्याचा आपल्याविषयी काय मत आहे, त्याचा आपल्याविषयी राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, तो आपल्याविषयी काय विचार करतो, हा विचार आपण ही जी भावना आहे ही आपल्याला त्याच्या बाह्य रूपावरून समजते. आणि आधी आयुर्वेदामध्ये असे ऋषी होते की जे व्यक्तीचा चेहरा बघून त्याला कुठल्या प्रकारचा रोग आहे हे ते सांगत होते. खाली बस आणि उभा राहा हे करत असताना या प्रक्रियेमध्ये त्याच्या मस्तकावर जे परिवर्तन होत होतं त्या परिवर्तनावरून ते सांगायचे की याच्या ठिकाणी याला कुठला कष्ट आहे, याला कुठला रोग आहे, याला कुठला आजार आहे. आणि हे पुस्तकातून साध्य होत नाही. तर ही साधनेची, ध्यानाची फार मोठी पराकाष्ठा आहे. मन हे उभयात्मक आहे, ते इंद्रिय आहे आणि इंद्रिय असून उभयात्मक असून ते गुण परिणाम विशेषात नानात्वम आहे. त्याचं जे लक्षण आहे ते लक्षण हे संकल्प विकल्प करणं आहे. आणि त्याच्या सत्व रजतम या 3 गुणामुळे त्याच्या ठिकाणी अनेकत्व आलं, त्याच्या ठिकाणी नानात्व आलं, त्याच्या ठिकाणी ते जे मन आहे ते अनंत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्यः
परमं मन मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेही परतस्तु सह. अर्थात मन जे आहे हे मन वायू तत्वापासून बनलेलं आहे, बुद्धी ही तेज तत्वापासून बनलेली आहे, आणि त्यानंतर जे चित्त आहे हे आकाश तत्वापासून बनलेलं आहे, आणि जे अहंकार आहे हे पाणी आणि माती या तत्वापासून बनलेलं आहे. माऊली म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाच सावयव जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. आता आत्म्याला जीवदशा प्राप्त होण्यास फक्त मन हेच कारण आहे असं माऊलींनी या ठिकाणी वर्णन केलं आहे. आपल्याला परमार्थामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी 4 गोष्टींची कृपा लागते. जर यशस्वी व्हायचं असेल तर चौघांची कृपा हवी. कोणाची? तर 1 ईश्वराची कृपा, 2 संताची कृपा, 3 शास्त्राची कृपा आणि 4 अंतःकरणाची कृपा, अर्थात आत्मकृपा, ज्याला मन म्हणतात. तर हे जे या 4 कृपा फार महत्वाच्या आहे. शिवाय 3 कृपा आपल्या ठिकाणी असल्या, संत कृपा आहे, ईश्वर कृपा आहे, त्यानंतर शास्त्राची सुद्धा कृपा आहे. परंतु जर आत्मकृपाच जर नसली, अंतःकरणाची कृपाच नसली, मनाची कृपाच नसली तर मग काही खरं नाही. मग सगळं वाटोळं होतं. सद्गतीला लागलेला व्यक्ती अधोगतीला प्राप्त होतो. आणि परमार्थामध्ये साध्याच्या दृष्टीने विचार केला तर परमार्थामध्ये विद्वत्तेला महत्व नाही, वक्तृत्वाला महत्व नाही, त्यानंतर गुणाला सुद्धा महत्व नाही. तर परमार्थामध्ये मनाच्या शुद्धीला फार महत्व आहे, अंतःकरणाच्या कृपेला फार अनन्यसाधारण असं महत्व आहे. कान्होबाराय म्हणतात की मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्यांनी कृपा केली आम्हावरी. मनुराजा एक देहपुरी अर्थात देह नावाची एक नगरी आहे, आणि या देह नावाच्या नगरीचा एक राजा आहे. तर तो राजा आहे मन, आणि या मनाच्या 2 पत्नी आहे. या पत्नी कोणत्या? तर प्रवृत्ती आणि निवृत्ती. या 2 पत्नीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी रूपकात्मक विचार आहे की ते म्हणतात की मन हे मनाच्या 2 पत्नी आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आता प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय? तर कुठे मन गुंतवायचं ही झाली प्रवृत्ती, आणि कुठे मन गुंतू नये ही झाली निवृत्ती. आणि हे मनच ठरवतं कुठे मन गुंतवायचं, कुठे गुंतू नये, हे मन ठरवत असतं. आणि त्याने कृपा केली आम्हावरी, त्याचे पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याला पुत्र सुद्धा आहेत. तर त्याचे पुत्र आहेत संकल्प विकल्प, हे मनाचे पुत्र आहेत. पुढे कान्होबाराय म्हणतात की या अंतःकरणाची कृपा, या मनाची कृपा ही आत्मकृपा आमच्या ठिकाणी झाली, आणि म्हणून आम्ही या भवसागरातून तरुण गेलो. अर्थात या ठिकाणी या मनाची कृपा फार महत्वाची आहे. हे मन कुठे लावायचं, कुठे लावू नये हे आपल्याला कळलं पाहिजे. काय होतं की आपण ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो, आणि ज्या ठिकाणी दुर्लक्ष करायला पाहिजे त्या ठिकाणी आपण लक्ष देतो. एक सुभाषितकार सांगतात की मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तं मुक्ते निर्विषयं स्मृतं. तर मोक्षाला कारण हे मन आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे. अर्थात मनाची गती अधोगती करणारं हे सुद्धा मन आहे. मग या मनाला स्थिर करायचं तर त्यासाठी त्याला संताच्या ठिकाणी, संताच्या सानिध्यात जावं लागतं, तेव्हा मन हे स्थिर होतं. आता शरीराला काही झालं तर शरीराला काही झाल्यानंतर आपण त्याचं ऑपरेशन करून त्याला दुरुस्त करू शकतो, परंतु मनाला जर काही झालं तर मनाचं ऑपरेशन तर होऊ शकत नाही. परंतु मनाच्या ठिकाणी 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत मन शुद्ध होत नाही. एखादा व्यक्ती म्हणतो की माझं मन हे फार शुद्ध आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार येत नाही, कुठल्याही प्रकारची वासना येत नाही, त्याने कितीही म्हटलं तरी, परंतु जोपर्यंत हे 3 दोष त्याच्या ठिकाणी आहे तोपर्यंत ते शुद्ध होत नाही. आता हे 3 दोष कोणते? तर मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष मनाच्या ठिकाणी आहे. मल म्हणजे मनाच्या ठिकाणी असलेली पाप वासना,
आणि विक्षेप म्हणजे मनाच्या ठिकाणी असलेली चंचलता, आवरण दोष म्हणजे मनाच्या ठिकाणी असलेला अज्ञानाचा पडदा. हे 3 दोष. आणि माऊली म्हणतात, नातरी सरोवर तरंगे आकाश सांडिले मेघी. अर्थात माऊलींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे सरोवर जे असतं, तर हे सरोवर जे आहे त्याच्या ठिकाणी तरंग आहेत, परंतु तरंगरहित जे सरोवर आहे त्याचप्रमाणे विक्षेप दोषरहित मन आहे. पुढे आकाश सांडिले मेघी. आकाशाच्या ठिकाणी मेघ मध्ये येतात आणि मेघ मध्ये आले म्हणजेच काय आहे, तर मेघ हे अज्ञानाचा पडदा आहे. मेघरहित आकाश म्हणजेच आवरण दोषरहित मन. आणि चंदनाची उरेगी, अर्थात सर्परहित चंदनाची बाग म्हणजेच मल दोषरहित मन. तर हे 3 दोषरहित जे मन असतं ते मन, यात हे 3 दोष निघून गेले की मन शुद्ध होतं. आणि यामध्ये विक्षेप दोषाला फार असं महत्व आहे. कबीरदासजी महाराज म्हणतात, मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर, मन के मत मत चलिये पलक पलक मन. मन लोभी आहे, मन लालची आहे. आणि शास्त्रामध्ये मनाचे 10 पदार्थ सांगितले आहेत. जे चंचल असणारे 10 पदार्थ शास्त्रामध्ये सांगितले आहेत ते आहेत मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्सो मकारा दश चंचला. आता हे 10 कुठले कुठले आहेत, तर एक पहिलं आहे मन, त्यानंतर भ्रमर, त्यानंतर ढग, स्त्री, मदन आणि वारा, लक्ष्मी, गर्व, मरकट अर्थात माकड आणि मासे. हे जे 10 पदार्थ आहेत हे फार चंचल आहेत. आणि मन हे चंचल आहे हे अर्जुन सुद्धा सांगतो की चंचले ही मन कृष्णम प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम वन्ने पायोरिवम सुदुष्करम. अर्थात मन हे फार चंचल आहे. एक सुभाषितकार सांगतात की मर्कटस्य सुरापान तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. आणि हेच नाथ महाराजांनी सुद्धा सांगितले आहे. नाथ महाराज म्हणतात, मर्कट रूपे चंचल मन त्यासी असत संग मदिरापान काम वृश्चिक दंशिले जाण मग वर्तन यद्वा तद्वा. बघा, सुंदर वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. ते सांगतात की मर्कटस्य सुरापान, या माकडाने, माकड आधीच चंचल आहे आणि त्याने काय केलं, ते दारू पिलं. आता दारू पिल्यानंतर आणखी चंचल झालं आणि हे चंचल झालेलं माकड दारू पिलं. दारू पिल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये तत्र वृश्चिक दंशनम, त्याला त्याच्यात विंचू चावला. विंचू चावल्याने ते आणखी चंचल झालं आणि त्यामध्ये भूताचा संचार झाला. तर केवढं चंचल हे मन, केवढं चंचल हे माकड झालं. इथे सांगतात की मनाच्या ठिकाणी मदिरापान म्हणजे काय, तर मनाच्या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं असत संग जे आहे त्याला मदिरापानाची उपमा दिलेली आहे. असत संग, दृष्टाचा संग हे मनाच्या ठिकाणी असलेलं व्यसन आहे आणि मग ते त्याला त्या ठिकाणी कामरूपी वृश्चिक दंश करतो आणि मग त्याचं जे वर्तन आहे ते सगळं बिघडून जातं. एवढं चंचल झालेलं मन, आणि हे मन चंचल झाल्यानंतर ते सैरावैरा पडतं. एक दृष्टांत सांगतात की एक माकडवाला होता आणि त्याच्यासोबत एक माकड आणि एक शेळी होती. आता ते 3 जण निघाले आणि निघाल्यानंतर त्यांना एका गावी जायचं होतं. आता त्या गावी जात असताना मध्ये एक नदी होती. ती नदी पार करून त्यांना त्या गावाला जायचं होतं. आता ते निघाले, परंतु ज्या नावेत जायचं तो नाविक म्हणाला की तुम्ही माझ्या नावेत बसू नका, कारण तुमच्यासोबत जनावर आहेत, हे माकड आहेत आणि माकड फार चंचल आहे, तुम्ही त्याला माझ्यासोबत घेऊ नका. परंतु तो जो माकडवाला असतो तो फार आग्रह करतो की आम्हाला न्या, आम्ही तुमच्यासोबत येतो, फार आग्रह करतो. आणि मग तो जो नाविक आहे तो नाविक म्हणतो ठीक आहे चला, परंतु एक काम करा, तुम्ही या माकडाचे पाय बांधा. आणि मग ते या माकडाचे पाय बांधतात आणि ते तिघही त्या नावेत बसतात. सर्व मंडळी त्या नावेत बसतात आणि कालांतराने सर्व झोपी जातात. इकडे सगळे झोपी गेले तरी माकड मात्र झोपत नाही. याचं काहीतरी आपलं चुलबुल चालू असतं. आणि याला एक गवताची काडी सापडते आणि तो ती गवताची काडी घेतो आणि त्या शेळीच्या नाकात घालतो.
जशी त्या शेळीच्या नाकात ती काडी घालतो तशी ती शेळी त्या ठिकाणी उडी घेते आणि उडी घेतल्यानंतर नाव पलटी होते. सांगायचं तात्पर्य हे कशामुळे घडलं? एका मनामुळे घडलं. कारण ही जे नाव आहे, ही नाव आहे आपलं शरीर, आणि या शरीरामध्ये माकड म्हणजे मन, आणि ती जी नदी आहे ती आहे भवसागर. या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे, आणि हे तरुण जाण्याकरिता आपण या नावेत बसून चाललो आहे. परंतु हे मन असं काहीतरी विचित्र काम करतं आणि मग ही नाव आपली मध्येच उलटी होते. ही भवसागर पार करून जात नाही. मन फार चंचल आहे. किती चंचल आहे? तुकाराम महाराज म्हणतात, न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्त ही पाताळ आकाश. ज्याला भ्रमण करण्याकरिता दाही दिशा, सप्त पाताळ, आकाश सुद्धा कमी पडतं, इतकं ते फिरून येतं. इतकं चंचल हे मन आहे. आता इतकं चंचल असणारं मन स्थिर करायचं, या मनाचा विचार कठोपनिषद मध्ये सुद्धा आलेला आहे. कठोपनिषद मध्ये यम नचिकेत संवाद आहे, त्याच्यामध्ये रथरूपक आहे. त्या रथरूपकामध्ये हे वर्णन आलेलं आहे. ते सांगतात की यम नचिकेताला सांगतात की हे नचिकेत, आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. अर्थात ज्याप्रमाणे हे जे शरीर आहे, हे शरीर रथ आहे, आणि याला तू रथ, शंकराचार्य म्हणतात की याला तू रथ समज. कारण रथ हा जे घोडे असतात ते हे रथ घेऊन जातात. म्हणून या रथाचे जे घोडे आहेत ते या शरीराला नेणारे हे इंद्रिय आहेत. त्याच्यामुळे तू त्याला रथच समज. शरीर हे रथ आहे, आणि त्याच्या ठिकाणी कर्मफल भोगणारा जो आत्मा आहे तो या रथाचा स्वामी आहे. ज्याचं लक्षण इच्छा निश्चय करणं आहे, अशी ती बुद्धी या मनाची सारथी आहे, आणि याची लगाम हे मन आहे. आता मन जे आहे, जेव्हा लगाम उडली जाते तेव्हा घोडे नियंत्रित होतात. त्याचप्रमाणे मन जेव्हा आपण ताब्यात घेतो तेव्हा इंद्रिय ही नियंत्रित होतात. आणि पुढे सांगतात, यम नचिकेताला सांगत आहेत की इंद्रियाणी हयानाहुर विषयास्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनयुक्तम भोगते त्याहुर निशिन. अर्थात या रथाचे जे घोडे आहेत, तर या रथाचे घोडे म्हणजे या रथाची इंद्रिय आहेत, आणि त्याचे जे जाण्याचा मार्ग आहे तो विषय आहे. या विषयाच्या मार्गाने ते जात असतं. पुढे ते सांगतात की जो व्यक्ती अविवेकी आहे, ज्याला आपलं मन कुठे लावावं कुठे लावू नये हे ज्याला कळत नाही, असा जो व्यक्ती आहे, त्याचं मन हे त्याचा जो सारथी आहे तो स्वैर पडणाऱ्या अश्वाप्रमाणे तो सारथी त्या इंद्रियांना आपल्या ताब्यात करू शकत नाही. आणि जो विवेकी मनुष्य आहे, ज्याला कळतं मन कुठे लावायचं मन कुठे नाही लावायचं हे ज्याला कळतं, तो विवेकी मनुष्य अगदी उत्तम घोड्याप्रमाणे त्या सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात करतो. म्हणून या मनाला चंचल असलेलं असं हे मन, या मनाला स्थिर करायचं आहे. तर काय करायचं? तर तुकाराम महाराज सांगतात, हे मनाला स्थिर करणं फार अवघड आहे, फार कठीण आहे, परंतु अशक्य मात्र नाही. म्हणून या मनाला नियंत्रित कसं करायचं? तर तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर हे अभ्यासाने हे मन असाध्य ते साध्य, अर्थात मन हे कठीण असलं, त्याला स्थिर करणं अवघड असलं तरी सुद्धा ते स्थिर होतं. अभ्यासाने ते स्थिर होतं. माऊली म्हणतात, परी वैराग्याचे नि आधारे जे लाविले अभ्यासाची मोहरे का केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल. अर्थात वैराग्याच्या आधाराने अभ्यासाने मन हे स्थिर होते. काजे या मनाचे एकनिके का देखिले गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके देखीत जाईजे. माऊली म्हणतात, या मनाचा एक स्वभाव फार सुंदर आहे. कुठला? तर हे जे मन आहे, हे मन त्याला जी गोष्ट आवडते त्या ठिकाणी ते गुंततं, त्या ठिकाणी ते आकर्षित होतं. त्याला ज्या गोष्टीची सवय होते त्या ठिकाणी ते मन आकर्षित होतं. म्हणून या मनाला सतत भगवंताचं नामस्मरण, सतत भगवंताच्या ठिकाणी त्याला स्थिर करावं. म्हणून माऊली म्हणतात
की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एका ते. तर माऊली म्हणतात, या मनाला स्थिर करायचं आहे तर त्याला तू माझ्या ठिकाणी स्थिर कर. त्याला सतत अभ्यासाने भगवंताचं नामस्मरण घडू दे. त्याला सतत भगवंताचं चिंतन जर त्याला आपण सतत दिलं तर ते मन अभ्यासाने त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर होतं. माऊली म्हणतात की देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, मग कासया तजिन प्राण आपुले गे माय. तुझे चरण बघितल्यानंतर मन हे निवांत होतं. भगवंताच्या दर्शनाने सुद्धा, भगवंताच्या नामस्मरणाने मन हे स्थिर होतं. आणि नाथ महाराजांनी भागवतामध्ये मन आवरणं हे फार कठीण आहे. किती कठीण आहे ते भागवतामध्ये सांगतात की 12 बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल अवचटे, आणि समुद्र घोटवेल घोटे, परी मन आत्मनिष्ठी नाही. अर्थात जे अग्निप्राशन करणं शक्य होईल, समुद्र एका घोटात पिता येईल, परंतु मन आवरणं फार कठीण आहे. मनाला आत्मनिष्ठाच्या ठिकाणी स्थिर करणं फार अवघड आहे. पुढे म्हणतात, आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल कुडी, शून्याची मुरडवेल नरवडी. आणि जे आकाश आहे त्या आकाशाची घडी करता येईल असा महान मोठा पर्वत असलेला जो महामेरू पर्वत आहे, त्या पर्वताची पुडी बांधता येईल, आणि शून्याची नरडी मुरडता येईल, परंतु मन हे नियंत्रित करणं फार अवघड आहे. ते नियंत्रित होत नाही. आणि पुढे म्हणतात की काळाला सुद्धा जिंकू शकेल, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, त्रिभुवनाची सत्ता सुद्धा लाभेल, तरी मन जे आहे, तरी मन हे नियंत्रित होत नाही. तर ते नियंत्रित व्हायसाठी त्यासाठी भगवंताची कृपा, संताची कृपा, आणि हे भगवंताच्या नामस्मरणाने साध्य होतं. शिवाय या मनाला स्थिर करण्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टींनी मन स्थिर होतं. मग आता भक्ती, ज्ञान, वैराग्य कुठे मिळेल, तर हे संताच्या संगतीने साध्य होतं. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे म्हणते. म्हणून संताच्या संगतीने ज्ञान, वैराग्य, भक्ती या गोष्टी प्राप्त होतात. ज्ञानाने मनाच्या ठिकाणचा आवरण दोष जातो, वैराग्याने मनाच्या ठिकाणचा विक्षेप दोष जातो, आणि मल दोष हा भक्तीने जातो. आणि हे 3 दोष संताच्या संगतीने जातात. संताच्या संगतीने ज्ञान, भक्ती, वैराग्य निर्माण होते. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले. ही जी स्थिती आहे, ही स्थिती संताच्या संगतीने, भगवंताच्या नामस्मरणाने साध्य होते. बघा, संसारामध्ये जगत असताना प्रत्येक मनुष्य आपल्या शरीराकडे फार लक्ष देतो. आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. त्याला साफ करतो, त्याला सुंदर दिसण्यासाठी आपल्या केसाची आपण काळजी घेतो, आपल्या त्वचेची आपण काळजी घेतो, अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स आपण वापरतो. आणि हे करत असताना मनही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्या मनाचाही शुद्धीचा विचार आपण केला पाहिजे, याकडे आपण दुर्लक्ष करतो. कबीरदासजी महाराज म्हणतात, न्हाए धोए क्या भया, मन का मैला न जाय, मीन सदा जल में रहे, धोए बास न जाय. अर्थात जे कितीही वरून धुतलं तरी मनच जर साफ नसेल तर मग सगळं व्यर्थ आहे. आणि मासा सतत पाण्यात राहतो, तरी पाण्यात राहत असताना सुद्धा त्याला आपण धुतलं तर धुतल्यानंतरही त्याचा वास जात नाही, असं कबीरदासांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपण आपल्या केसाचं शुद्धीकरण करतो, कपड्यांकडे आपलं लक्ष असतं, शरीराकडे लक्ष असतं, परंतु मनाकडे लक्ष नसतं. केसापेक्षा कपडे महत्वाचे, कारण केस महिन्यात 1-2 वेळेला कापावे लागतात, कपडे 3-4 वर्ष पुरतात, त्यानंतर शरीर हे आयुष्यभर आपल्या सोबत असतं. आणि आपलं आयुष्य संपलं, पुढल्या जन्मी आपण जन्म घेऊ, इथून गेल्यानंतर हा जीव इथे सोडल्यानंतर पुढे मन हे मात्र आपल्या सोबत जातं. आणि मन हे आपल्या सोबत जातं तरी
हे फार दुर्दैव आहे की आपण तरी सुद्धा या मनाचा विचार करत नाही. असं म्हटलं जातं की जे केसाकडे लक्ष देतात ते अधमाअधम, जे जे कपड्यांकडे लक्ष देतात ते अधम, आणि जे शरीराकडे लक्ष देतात ते मध्यम, आणि जे मनाकडे लक्ष देतात ते उत्तम, असं या ठिकाणी सांगितलं आहे, संत वाङ्मयामध्ये सांगितलं आहे. आणि शिवाय मन स्थिर केल्यानंतर काय होतं तर कबीरदासजी महाराज म्हणतात, कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. बघा, मन जर शुद्ध झालं तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या मागे फिरतो आणि आपलं भक्ताचं नामस्मरण तो करतो, भक्ताच्या ठिकाणी स्वतःहून तो येतो. एवढी त्याच्या ठिकाणी ते पवित्रता जेव्हा येते, मनाच्या ठिकाणी शुद्धी ज्या वेळेला येते, त्यावेळेला भगवंत स्वतःहून त्या ठिकाणी प्रगट होतो. तुलसीदास महाराज म्हणतात, निर्मल मन जनसो मोही पावा, मोही कपट चलचित्र न भावा. अर्थात जे निर्मल मन असणारे जे लोक आहेत ते भगवंताला फार प्रिय आहेत. पुढे या मनाच्या ठिकाणी 6 मळ असतात, त्याचं वर्णन आलेलं आहे. हे 6 मळ कुठले तर राग कालुष्य, आणि हे जोपर्यंत मनाच्या ठिकाणी 6 मळ आहेत तोपर्यंत मन शुद्ध होत नाही. आता हे 6 मळ कुठले तर पहिला आहे राग कालुष्य. राग कालुष्य म्हणजे जीवन जगत असताना अनेक प्रकारचं सुख दुःख आपल्या जीवन जगत असताना येतं. मग ज्या वेळेला सुख येतं त्यावेळेला ते सुख भोगत असताना मनाला असं वाटतं, मनाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते की हे सुख निरंतर असंच राहावं, ही स्थिती जाऊ नये, जीवनातली घडी अशीच राहू दे. परंतु ही घडी तशी राहत नाही. एक गोकुळासारख्या सुखात एखादा कंस जन्म घेतो आणि मग मात्र सगळी घडी विस्कळून जाते. त्यानंतर दुसरा प्रकार ईर्ष्या कालुष्य, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विषयी ईर्ष्या निर्माण होणं. अर्थात दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचा मोठेपणा, दुसऱ्याचा विकास, दुसऱ्याचं ऐश्वर्य पाहून मनाच्या ठिकाणी ईर्ष्या निर्माण होते. तिसरं अपकार कालुष्य. अपकार कालुष्य म्हणजे दुसऱ्याचं अहित करणं, दुसऱ्याच्या विषयी अहित विचार करणं हा जो आहे, आणि उपकार करणाऱ्यावर सुद्धा अपकार करणं, याला अपकार कालुष्य असे म्हणतात. आणि त्यानंतरचा चौथा आहे असूया कालुष्य. एखाद्याचा गुण पाहून, एखाद्या वेळेला एखाद्याचा सुंदर तो गुण असतो आणि तो गुण बघितल्यानंतर मनाच्या ठिकाणी ते आपल्याला पटत नाही, असूया निर्माण होते. म्हणून मग आपण काय करतो की त्या कितीही चांगला गुण असला तरी त्या गुणामध्ये आपण काहीतरी दोष शोधतो, त्याला असूया असं म्हणतात. त्यानंतर द्वेष कालुष्य. द्वेष कालुष्य म्हणजे एखाद्याने आपला अपमान केला, कोणी आपल्याला काही बोललं तर त्याच्याविषयी आपल्या मनात द्वेष निर्माण होणं. आणि तिसरं अमर्ष कालुष्य, अर्थात एखाद्याने आपला तिरस्कार केला तर त्याच्याविषयी आपल्या मनात क्रोध निर्माण होणं, याला अमर्ष कालुष्य असं म्हणतात. आणि हे 6 मळ जोपर्यंत आहे तोपर्यंत मन शुद्ध होत नाही. मग आता हे 6 मळ तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही हे 6ही मळ घालवले तर महामळे मन होते जे गोंदले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. तर आमच्या ठिकाणी हे 6 दोष नाहीत, आमच्या ठिकाणी 3 दोषही नाहीत आणि हे 6 मळही नाहीत. म्हणून ते कसे आहेत, संपूर्ण सर्वांगाने निर्मळ असे संत आहेत. पुढे एक राजा होता आणि त्या राजाने घोषणा केली की माझ्या शेळीचं जो पोट भरून देईल त्याला मी 20,000 रुपये बक्षीस देईल. मग आता त्यांनी सांगितलं की 20,000 रुपये बक्षीस देईल. म्हणून एक व्यक्ती तयार झाला आणि मग त्या व्यक्तीने त्या शेळीला आपल्या घरी घेऊन गेला, त्याला सतत चारा दिला. चारा दिल्यानंतर चारा खात असताना ती शेळी थांबली. आता याला असं वाटलं की नक्की हिचं पोट भरलं असणार, म्हणून ही शेळी थांबली. आणि म्हणून मग तो दुसऱ्या दिवशी त्यावेळेला तिला राजवाड्यात घेऊन जातो. राजवाड्यामध्ये नेल्यानंतर ती जी शेळी आहे, जेव्हा त्या शेळीच्या समोर राजा हा ते गवत टाकतो त्यावेळेला ती त्याच्यावर तुटून पडते. मग राजा म्हणतो की तुमचा जो प्रयत्न आहे हा असफल झाला.
तेव्हा तुम्हाला हा 20,000 रुपये मिळणार नाही. मग दुसरा व्यक्ती तयार होतो, तोही असंच करतो, तेव्हा त्यालाही असफलता प्राप्त होते. मग एक व्यक्ती विचार करतो की शेळी आधुनिक आहे, तिला चारा दिला पाहिजे, म्हणून मग तिला तो आधुनिक पशुखाद्य खाऊ घालतो, तरी सुद्धा काही फरक होत नाही. तेव्हा माऊली म्हणतात की शेळीसारखे कोणी चरू शकत नाही आणि वाऱ्यासारखे कोणी धावू शकत नाही आणि आगीसारखं कोणी जाळू शकत नाही. जैसे चरणे शेळीचे का धावणे वारीयेचे, जाळणे आगीचे भलते होते, माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आणि मग एका व्यक्तीने थोडी बुद्धी लावली, थोडा विचार केला आणि मग त्याने त्या शेळीला आपल्या सोबत नेलं. सोबत नेल्यानंतर त्याने गवताची पेंडी तिच्या समोर टाकायची आणि ती खायला जाणार तेव्हा तिला मारायचं. असं तो सतत करत राहिला आणि सतत करत राहिल्यामुळे त्या शेळीच्या ठिकाणी भीती निर्माण झाली. आणि नंतर मग तो त्या शेळीला त्या राजवाड्यात घेऊन गेला. राजवाड्यात गेल्यानंतर त्या राजाने जसं त्या शेळीच्या समोर गवताची पेंढी टाकली, ती टाकल्यानंतर ती त्याच्याकडे गेली नाही, कारण तिच्या मनाच्या ठिकाणी एक भीती निर्माण झाली होती की आपण जर हे खायला गेलो, हे जर गवत खायला गेलो तर आपल्याला मार बसणार, आपल्याला फटके बसणार, म्हणून ती खायला गेली नाही. आणि त्याला त्या राजाने 20,000 रुपये दिले. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे मन आहे, या मनाला आपण पायी वारीचे, भगवंताच्या नामस्मरणाचे फटके दिले पाहिजे, त्याला भगवंताच्या चिंतनाचे फटके दिले पाहिजे, त्याला भगवंताच्या कथेचे, भगवंताच्या नामस्मरणाचे, भगवंताच्या उपासनेचे, भगवंताच्या भक्तीचे फटके दिले पाहिजे, ज्यामुळे मन हे स्थिर होईल आणि ते इतरत्र भटकणार नाही. आणि या मनाचा परिणाम हा तणाच्या ठिकाणी सुद्धा होतो. तो कसा? एक प्रयोग केला. एका कारागृहामध्ये एक कैदी होता. त्या कैदीला दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा होणार होती आणि ती फाशीची शिक्षा होणार आहे म्हणजे तो उद्याला मरणार आहे. तेव्हा एक्सपेरिमेंट करून मेला तर काय हरकत आहे, म्हणून त्यांनी तो केला. आणि त्याला आधी सांगितलं की एक मोठा असा साप त्याच्या समोर आणला की हा जो साप आहे, हा साप तुला उद्याला चावणार आहे आणि चावल्यानंतर तू लगेच मरणार आहे, असं त्याला सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी आता ती वेळ आली आणि ज्या वेळेला त्याला साप चावणार त्यावेळेला त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली. आणि डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर त्यांनी काय केलं, एक सुई घेतली आणि ती त्याच्या हाताला रोवली. जशी ती सुई त्याच्या हाताला रोवली तेव्हा त्याने त्याचा प्राण त्यागला. बघा, साप तर चावला नाही पण तरी सुद्धा प्राण गेला. आणि त्यांनी नंतर बघितलं तर त्या मनुष्याच्या ठिकाणी त्या सापाचं विष निर्माण झालं होतं, कारण त्यांनी ती चिंता केली की उद्या मला साप चावणार आणि तो साप चावल्यानंतर मी मरणार, हे त्याच्या मनाच्या ठिकाणी सतत होत गेलं. आणि म्हणून त्याच्यामुळे त्याच्या मनाच्या ठिकाणी सुईचा दंश होताच सापाचं विष निर्माण झालं. इतकी ताकद या मनाच्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात की मन जर प्रसन्न असलं, मन जर व्यवस्थित असलं, ते जर चंचल नसलं, स्थिर असलं, तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहते. एखाद्या वेळेला आपलं डोकं दुखत असलं, मग आपण सतत चिंतन करतो की माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, असं जर करत राहिलो तर ते आणखी दुखायला लागतं. आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचं दुखणं सुद्धा कमी होतं. म्हणून मनाचा परिणाम हा तणावर सुद्धा होतो. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. भगवंताच्या नामस्मरणाने मन स्थिर तर होतच आणि मनासहित हे शरीर सुद्धा पालटून जातं. इतकी ताकद या भगवंताच्या नामस्मरणात आहे. आणि हे मन फार अवघड असं मन आहे, परंतु या मनाला आपण स्थिर करू शकतो ते म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने. नंतर लक्ष्मण मूर्छित पडले आणि लक्ष्मण पडल्यानंतर सुषेण नावाच्या वैद्याने हनुमंतरायांना सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावर एक झाडाच्या वल्ली आहे आणि त्या झाडाच्या वल्लीच लक्ष्मणाला दुरुस्त करू शकतात. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली आणि हनुमंतराय निघाल्यानंतर त्या द्रोणागिरी पर्वताकडे गेले आणि त्या ठिकाणी कालनेमीचा वध केला आणि पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून घेऊन निघाले. आणि ते निघत असताना त्या ठिकाणी मध्ये वाटेत भरत
भगवंताचं नामस्मरण करत होते, प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत होते. ते नामस्मरण करीत असताना त्यांना हनुमंतराय दिसले. कुणीतरी वानर एक पर्वत घेऊन जात आहे असं त्यांना दिसलं. त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी बाण सोडला. बाण सोडल्यानंतर हनुमंतराय खाली आले आणि खाली आल्यानंतर हनुमंतराय म्हणायला लागले, अरे देवा, तू इथे कसा काय आलास? तेव्हा भरत म्हणतात, तुम्ही मला राम समजता की काय? मी राम नाही, तर मी रामाचा भाऊ आहे. मग हनुमंतराय म्हणाले, अरे तुम्ही तर प्रत्यक्ष भगवंतच दिसतात, तुम्ही तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र दिसत आहात, हे कसं काय? तेव्हा भरत म्हणाले, मी का रामचंद्र दिसणार नाही? कारण माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या रोमारोमामध्ये माझं संपूर्ण अंतःकरण, माझं मन हे रामरूप झालेलं आहे, म्हणून माझं स्वरूप सुद्धा रामरूप झालेलं आहे. भगवंताच्या नामस्मरणाने सर्वांगाने भगवंताला शरण गेल्यानंतर आपण देव होऊन जातो. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अर्थात जे भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताला सर्वांगाने आपण शरण गेलो, तर त्या ठिकाणी भगवंत स्वतःचं स्वरूप आपल्याला देऊन टाकतो, स्वतःचं पद आपल्याला त्या ठिकाणी भगवंत देऊन टाकतो. एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी फार श्रीमंती होती. फार श्रीमंत असा तो व्यक्ती होता. आणि आता हा श्रीमंत असलेला व्यक्ती, संपत्ती भरपूर म्हणून सर्व लोक त्याच्याकडे येत होते, सर्वजण येत होते. तेव्हा ज्याने जे मागितलं तो त्याला तो देत होता. त्याला व्यसनही होतं आणि झालं असं की मागितलं ते दिलं, व्यसन केलं, त्यामुळे त्याच्या ठिकाणची सर्व संपत्ती जी आहे ती संपत्ती सगळी निघून गेली. आता काय करायचं? मग त्यांनी कर्ज काढलं. नंतर तो कर्जबाजारी झाला. सर्वजण कर्ज मागण्याकरिता आले. अशी स्थिती निर्माण झाली. आता असं जगण्यात अर्थ नाही म्हणून आत्महत्या करण्याकरिता निघाला. आत्महत्या करण्याकरिता निघाल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू आले. म्हणे, अरे काय करतोस? आत्महत्या करणं पाप आहे, आत्महत्या करू नको. त्याला उपाय सांगतात आणि ते विचारतात, आत्महत्या का करतो? तेव्हा तो झालेली घटना सगळी सांगतो. आणि ते साधू म्हणतात, ते संत म्हणतात की तू एक भूत प्रसन्न कर आणि हे भूत प्रसन्न करून त्याच्याकडून तू सर्व कामं करून घे, परंतु त्याला रिकामं ठेवू नको. त्याला जर तू रिकामं ठेवलं तर तो तुझ्या छातीवर बसणार. आणि मग यांनी मंत्र वगैरे मंत्रोच्चारण करून भूत प्रसन्न केला. त्या भूताच्याकडून संपूर्ण काम करून घेतली. आता संपूर्ण काम करून घेतल्यानंतर जी आधीची परिस्थिती होती ती परत मिळाली. आणि ही परिस्थिती परत मिळाल्यानंतर ते भूत रिकामं झालं. आता त्याला काळजी वाटायला लागली की आता हा माझ्या छातीवर बसणार, आता काय करायचं? त्या साधूंना विचारलं. म्हणे, हा सर्व कामं संपलीत, आता काहीतरी उपाय सांगा. तेव्हा ते साधू म्हणाले की एक काम कर, तुझ्या अंगणात एक खांब रोव आणि त्या खांबावर त्याला चढायला लावत जा आणि उतरायला लावत जा. आणि जेव्हा तुला काम पडेल तेव्हा त्याच्याकडून काम करून घ्यायचं, इतर वेळेला त्याला चढायला लावायचं आणि उतरायला लावायचं. आणि मग त्याचप्रमाणे त्यांनी केलं. आता हे सांगायचं तात्पर्य असं की मन जे आहे हे भूत आहे, या भूताप्रमाणे फार चंचल आहे. मग या मनाला स्थिर करायचं तर काय करायचं? भगवंताचं नामस्मरण रूपी खांब रोवायचा आणि त्या खांबावर त्याला चढायला लावायचं आणि उतरायला लावायचं. अर्थात ते नामस्मरण त्याला करायला लावायचं. जेव्हा वृत्तीवर येईल तेव्हा त्याच्याकडून काम करून घ्यायचं आणि इतर रिकाम्या वेळेत त्याला भगवंताचं नामस्मरण करायला लावायचं. आणि हे केल्यानंतर ते मन स्थिर होतं आणि ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर भगवत प्राप्ती ही मनामुळे सहज साध्य होते. आता या मनाचा फार विचार करायचं कारण असं, आपण पाहतो प्रत्येक जण जीवाचा विचार करतो, प्रत्येक जण जीवाला उपदेश करतो आणि हे करत असताना या मनाकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु मनाला स्थिर करणं हे फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये साध्यापर्यंत जाण्याकरिता मन स्थिर करणं हे फार आवश्यक आहे. तेव्हा या मनाला स्थिर करायचं तर भगवंताचं नामस्मरण, संताचा संग, या गोष्टी, भगवंताचं चिंतन, भगवंताची भक्ती हे फार महत्वाचं आहे. आणि रामदास स्वामींनी सुद्धा मनाला उपदेश केला
मना सज्जना भक्ती पंथीसी जावी, तरी श्रीहरी पाविजे तू स्वभावी. या मनाला उपदेश रामदास स्वामींनी केला. आणि रस्त्याने चालत असताना सुद्धा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फार काही शिकवून जातात, की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक बघा. म्हणून या मनाकडे लक्ष देणं हे फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. म्हणून संत मागत असताना सुद्धा देवाकडे मागतात. नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये. आणि माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद नित्य गोविंद. पुढे तुकाराम महाराज म्हणतात की मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती देऊ भगवंती, पुनरुपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी देऊ ऋषिकेशी, पुनरपी जन्मा येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तुझा वास व्हावा वैकुंठासी. म्हणून हे जे मन आहे हे भगवंताला अर्पण करा, भगवंताच्या ठिकाणी स्थिर करा. माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एका ते. अर्थात तू जे आपलं मन आहे हे मन मीच कर, माझ्या ठिकाणी स्थिर कर. त्याला माझ्या प्रेमाचं, माझ्या भक्तीच्या ठिकाणी, माझ्या प्रेमाच्या ठिकाणी त्याला तू स्थिर कर. आणि माझा प्रेमळ असा भक्त हो. आणि सर्व पदार्थ मात्रामध्ये तू मलाच नमस्कार कर, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. म्हणून हा अनमोल असा देह आपल्याला सर्वांना प्राप्त झालेला आहे. आणि जो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनंत जन्माचं सुकृत असले तरच भगवंत आवडतो. शिवाय अनेक जन्माचं पुण्य असलं तर मनुष्य देह प्राप्त होतो. आणि हा अनमोल असा देह प्राप्त झालेला आहे, तेव्हा या देहाचं सार्थक करायचं आहे. या देहाला या भवसागरातून तरुण न्यायचं आहे. तेव्हा या मनाच्या शुद्धीचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. आणि या मनाचा शुद्धीचा विचार करत असताना अखंड भगवंताचं नामस्मरण हेच एक साधं सोपं सरळ मार्ग आहे. साधा सोपा सरळ हे साधन आहे. मग मन स्थिर करण्याचं अगदी सोपं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, ज्यामुळे मन हे स्थिर होतं. म्हणून आपण सर्वांनी या मनाच्या शुद्धीकडे, या मनाच्या स्थिरतेकडे लक्ष द्यावं. आणि आज या ठिकाणी झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा, बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तेव्हा काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.